तिथे नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या वादाला आता वेगळं वळण मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिलेल्या निर्णयावरच न्यायालयानं त्यांना सुनावलं। धनाढ्यांच्या इमारतींना सरकारकडून दिलासा आणि मध्यमवर्गीयांच्या घरांवर तोडक कारवाई या दुहेरी धोरणावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हे सगळं प्रकरण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर न्यायालयाचे ताशेरे। नवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामाला शिंदेंकडून स्थगिती, सरकारकडून धनाढ्यांच्या इमारतीच्या दिलाशावरून संताप। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 9 मध्ये असलेल्या नैवेद्य आणि अलबेला या दोन सोसायटीत परवानगीपेक्षा अधिक म्हणजेच अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि याच विरोधात कॉन्शियस सिटीजन फोरमने कोर्टात याचिका दाखल केली होती। इस पे हम लोगों ने PIL फाइल किया है कि आपने देखा होगा कि भाई कॉमन जो है किसी को तोड़ने के लिए सिडको को या महानगर पालिका को, कॉमन आदमी के घर को 5 मिनट भी नहीं लगता है। जहाँ पे हाई इन्फ्लुएंसिंग है, पॉलिटिकल बैकग्राउंड से मजबूत है, उनको गिराने के लिए देखिए हम लोगों को PIL में जाना पड़ रहा है। UD मिनिस्टर को चाहिए था कि इस तरह से उन जितने भी बिल्डिंग बने हैं उनको गिराना चाहिए था, कार्रवाई करनी चाहिए था जैसे कॉमन बिल्डिंग पे होता है, लेकिन यहाँ पे ऐसा नहीं किया गया। यानंतर सोसायटीमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। कोर्टाच्या याच आदेशाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आणि कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले। शिंदेंनी कोणत्या अधिकारात त्याला स्थगिती दिली अशा शब्दात कोर्टाने शिंदेंना फटकारलंय। याबाबत एकनाथ शिंदेंना विचारलं असता त्यांनी वेळ मारून नेल्यासारखं उत्तर दिलंय। यामध्ये आमचा जो कायदेशीर विभाग जो आहे नगर विकासचा, विधी व न्याय विभाग, तो त्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल। वाशी सेक्टर 9 मधील 2 सोसायट्यांमध्ये आहे ते प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि या विरोधामध्ये NGOने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। तुम्ही पाहताय की सेक्टर 9 मधील ही नैवेद्य कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आहे ते परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केलं असल्याचा आरोप होतोय आणि यावरती जनहित याचिका दाखल झाली होती आणि जे अनधिकृत बांधकाम आहेत ते पाडण्याचे ऑर्डर आहेत, आदेश आहेत ते न्यायालयाने दिले होते। नैवेद्य इमारतीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं नसल्याचं स्पष्टीकरण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलंय। आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे की बाबा आमचं काही इलिगल नाही आहे, जे आमची आहे ते सडकून दिले, पालिकेने दिले, त्या हिशोबाने आम्ही बांधकाम केलेलं आहे। तुम्ही रेग्युलर करण्यासाठी लेटर दिले? हा हे दिलेलं आहे ना, ओशी नाही टाकले मी, ओशी झाली की मी रेग्युलर होतीलच ना। सांगितलं आहे की हे इलिगल नाही आहे, तर ते लेटर कमी दिलं आहे आम्हाला पालिकेच्या विभागाने, त्यांना आम्ही दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय उत्तर ते पाहूया। दरम्यान एकीकडे वाशीतील अनधिकृत बांधकामाला शिंदेंकडून स्थगिती देण्यात आली, तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ताडदेवमधील उच्चभ्रू म्हणून ओळखला जाणाऱ्या वेलिंग्टन हाईट्स सोसायटीमधील रहिवाशांच्या OC-साठी मंत्री मंगलप्रभात लोढांनी हस्तक्षेप करून त्यांना दिलासा मिळवून दिला, तर दुसरीकडे वसई विरारमध्ये अनेक इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली, ज्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबियांचे संसार रस्त्यावर आले। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील अशाच काही इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर कारवाईची टांगती तलवार आहे। त्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धावून जाणार का?